नमस्कार. आज आपण भारतीय समाजाच्या रचनेकडे एका वेगळ्या नजरेतून पाहणार आहोत आणि या प्रवासात आपले वाटाडे असणार आहेत सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आंद्रे बेतेई. चला, सुरुवातीलाच एक सरळ प्रश्न घेऊया. जेव्हा आपण भारतातल्या विषमतेबद्दल बोलतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी काय येतं? बहुतेकदा उत्तर असतं जात, बरोबर? पण खरंच इतकं सोपं आहे का हे? बेतेई यांचं काम आपल्याला याच प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जातं. आपल्याला भारतीय समाजाबद्दल एक गोष्ट नेहमीच सांगितली जाते, पण ती पूर्ण कथा आहे का? चला जरा तपासून पाहूया. म्हणजे बघा, एक काळ होता जेव्हा समाजाचं चित्र अगदी स्पष्ट होतं. एक पिरॅमिडसारखी रचना, जिथे तुमची जातच, तुमचा दर्जा, तुमची आर्थिक स्थिती आणि समाजातली तुमची ताकद हे सगळं काही ठरवायची. सगळं एकाच धाग्यात, म्हणजे जातीच्या धाग्यात गुंफलेलं होतं. पण मग आले समाजशास्त्रज्ञ आंद्रे बेतेई आणि त्यांनी या सोप्या चित्राला एक मोठं आव्हान दिलं. ते म्हणाले की भारतीय समाजाला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एका नाही तर 3 वेगवेगळ्या चष्म्यांची गरज आहे. ते चष्मे म्हणजे जात, वर्ग आणि सत्ता. तर मग काय आहे हा 3 भिंगांचा दृष्टिकोन? बेतेई यांनी मांडलेली ही त्रिमूर्ती भारतीय समाजाचं चित्र नक्की कसं बदलते? चला जरा सविस्तरपणे समजून घेऊया. यातली पहिली गोष्ट म्हणजे जात. ही आपली पारंपरिक ओळख आहे, जी धर्माच्या, शुद्ध-अशुद्धतेच्या कल्पनांवर आणि परंपरेवर आधारलेली आहे. यावरून समाजातला दर्जा ठरतो. दुसरा आहे वर्ग. याचा संबंध थेट पैशांशी आहे. म्हणजे तुमची संपत्ती, जमीन, तुमचा व्यवसाय यावरून तुमचा वर्ग ठरतो. आणि याचा जातीशी नेहमीच संबंध असेल असं नाही. आणि तिसरा जो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे सत्ता. ही आहे राजकीय ताकद, म्हणजे लोकांचा पाठिंबा मिळवण्याची क्षमता, निर्णय प्रक्रियेत आपलं मत मांडण्याची ताकद. आणि ही सत्ता जात किंवा वर्गापेक्षा वेगळी असू शकते. तर बेतेई यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच होता की आधुनिक भारतात या तिन्ही गोष्टी म्हणजे जात, वर्ग आणि सत्ता जरी एकमेकांत गुंतलेल्या असल्या तरी त्या एकच नाहीत. खरं चित्र समजून घ्यायचं असेल तर या तिघांनाही वेगवेगळं पण एकत्रच पाहावं लागेल. आता हे सगळं काही हवेतलं बोलणं नाहीये. बेतेई यांनी हे सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष एका गावात जाऊन अभ्यास केला. तर चला आपणही जाऊया त्यांच्यासोबत श्रीपुरम नावाच्या एका गावात. तर हे आहे श्रीपुरम, दक्षिण भारतातलं तंजावूर जिल्ह्यातलं एक गाव. इथेच बेतेई याने अनेक महिने घालवले. तिथल्या लोकांमध्ये राहिले आणि हे जात, वर्ग आणि सत्तेचं गणित प्रत्यक्षात कसं चालतं हे त्यांनी जवळून पाहिलं. श्रीपुरममध्ये त्यांना एक खूप रंजक गोष्ट दिसली. तिथली वस्ती थेट जातीवर विभागलेली होती. म्हणजे बघा, ब्राह्मणांची वस्ती, ज्याला अग्रहारम म्हणायचं, ती वेगळी, आदी द्रविडांची चेरी नावाची वस्ती वेगळी आणि इतरांची कुडियाणा नावाची वस्ती वेगळी. हे फक्त घरांचं विभाजन नव्हतं, तर समाजातल्या दर्जाचं ते एक प्रकारे प्रतिबिंब होतं. आणि इथेच बेते यांच्या लक्षात एक मोठा बदल आला. त्यांनी पाहिलं की गावात ब्राह्मणांना धार्मिक मानसन्मान होता, ते उच्च मानले जायचे. पण गावातली सगळी सत्ता, सगळा पैसा फक्त त्यांच्याच हातात नव्हता. आर्थिक आणि राजकीय ताकद आता दुसऱ्या गटांकडेही सरकू लागली होती. ह्याच निरीक्षणातून बेतेई यांनी एक खूप महत्वाची संकल्पना मांडली, जी खरं तर या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. चला पाहूया. हा बदल होता तरी काय? बेतेई म्हणतात, पूर्वी होती संचित विषमता, म्हणजे सोप्या भाषेत ज्याच्याकडे उच्च जात होती त्याच्याचकडे पैसा होता आणि त्याच्याचकडे सत्ता होती, सगळं एकाच ठिकाणी जमा झालेलं. पण आता आधुनिक भारतात आपल्याला दिसते विखुरलेली विषमता. म्हणजे काय? तर शक्य आहे की धार्मिक दर्जा एका गटाकडे असेल, पण आर्थिक ताकद दुसऱ्याच गटाकडे असेल आणि राजकीय सत्ता तर तिसऱ्याच कुणाकडे तरी असेल. सगळं विखुरलं गेलंय. याचा एक साधं उदाहरण बघूया. श्रीपुरममधली काही ब्राह्मण कुटुंब, त्यांचा धार्मिक दर्जा जरी उच्च असला तरी त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. म्हणजे दर्जा आणि संपत्ती आता नेहमीच एकत्र नव्हते. याउलट दुसरीकडे ब्राह्मणेतर जातींमधले काही लोक, जे मोठे जमीनदार होते, ते आर्थिकदृष्ट्या खूप ताकदवान झाले होते. जरी पारंपरिक व्यवस्थेत त्यांचा दर्जा तितका उच्च मानला जात नसला तरी. आणि लोकशाहीने तर हे समीकरण आणखीनच बदलून टाकलं. मतांच्या राजकारणात संख्येला महत्त्व आलं. त्यामुळे ज्या गटाची लोकसंख्या जास्त त्या गटाचे नेते निवडून येऊ लागले, त्यांची जात किंवा आर्थिक परिस्थिती काहीही असली तरी.
बरं, हा एवढा मोठा बदल झाला तरी कशामुळे? याची काही कारणं आहेत. आधुनिकीकरणामुळे आलेलं नवीन तंत्रज्ञान, मग लोकशाही आणि सगळ्यांना मिळालेला मतदानाचा हक्क, शिक्षक किंवा क्लार्कसारख्या नवीन नोकऱ्या, ज्यांचा जातीशी थेट संबंध नव्हता. आणि हो, शिक्षण आणि बाजारपेठेच्या वाढीमुळे मिळालेल्या संधींनी जुनी व्यवस्था बऱ्यापैकी हलवून टाकली. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हे सगळं तर खूप वर्षांपूर्वी झालं. मग आजच्या काळात बेते यांचे विचार समजून घेणं का गरजेचं आहे? कारण बेतेई यांनी दिलेली ही चौकट आपल्याला आजचा भारत समजून घेण्यासाठी खूप उपयोगी पडते. आज आपण बघतो की इतका आर्थिक विकास होऊनही जात का टिकून आहे, किंवा वेगवेगळ्या अगदी खालच्या मानल्या गेलेल्या जातींमधून नवीन नेते, नवीन श्रीमंत लोक कसे तयार होत आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यांच्या विश्लेषणात मिळतात. ते आपल्याला जात आणि वर्ग या पलीकडे जाऊन विचार करायला शिकवतात. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न विचार करण्यासाठी. जर विषमता पूर्वीसारखी एकाच ठिकाणी एकवटलेली नाही, तर ती जात, वर्ग आणि सत्तेमध्ये विखुरलेली आहे, तर मग तिला संपवणं किंवा तिचा सामना करणं हे आता जास्त सोपं झालंय की जास्त अवघड? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.